कोल्हापूर जिल्ह्याचं आर्थिक सत्ता केंद्र असलेल्या कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेची पंचवार्षिक निवडणुकीची रणधुमाळी आहे ती सुरू झाली आहे आणि आजपासून आहे ती केडीसी बँकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आहे ते ठराव दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे। खरं तर पाहायला गेलं तर गेल्या 3 महिन्यापासून कोल्हापूर जिल्ह्यामध्ये गोकुळच्या निवडणुकीमुळे राजकीय वातावरण तापल्याचं आपल्याला पाहायला मिळत होतं। त्याच पार्श्वभूमीवर आता केडीसी बँकेची देखील निवडणूक लागल्यामुळे आहे ते कोल्हापूर जिल्ह्यात तर राजकीय वातावरण आपल्याला देखील तापल्याचं आता या ठिकाणी पाहायला मिळतं। एकंदरीतच पाहायला गेलं तर 25 संचालकांच्या जागांसाठी आहे ती ही निवडणूक या ठिकाणी पार पडणार आहे आणि याच पार्श्वभूमीवर पाहायला गेलं तर विद्यमान संचालक मंडळांची जी मुदत आहे ती 5 जानेवारी 2027 रोजी संपणार आहे। त्याच आधी ही निवडणूकची प्रक्रिया आहे ती जारी करण्यात या ठिकाणी आली आहे आणि आजपासून ठराव दाखल करण्याची प्रक्रिया देखील या ठिकाणी सुरू झाली आहे। जिल्ह्यात एकंदरीतच पाहायला गेलं तर 12,243 संस्था आहेत ते या निवडणुकीसाठी मतदार करणार आहेत आणि त्याचबरोबर पाहायला गेलं तर गोकुळची जी निवडणूक आहे विद्यमान संचालकांची मुदत आहे ती 4 मे रोजी संपली होती आणि त्याचसोबतच केडीसी बँकेची आहे ती 5 जानेवारी रोजी संपणार आहे। त्यामुळे एकंदरीतच जिल्ह्यातल्या ह्या दोन्ही अर्थांच्या सहकारी संस्थांच्या निवडणुका आहे ते एकंदरीतच एकदमच लागण्याची आहे ती चर्चा या ठिकाणी सुरू झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते। यासोबतच पाहायला गेलं तर रिझर्व्ह बँकेने आहे ते जी जिल्हा बँकेतील संचालक असतील, अध्यक्ष असतील, सभासद असतील यांना मोठा दणका दिल्याचं आपल्याला पाहायला मिळते। जे गेले 10 वर्षापासून या बँकेमध्ये सदस्य असतील, अध्यक्ष असतील, सभासद असतील त्यांना ही निवडणूक लढता येणार नाहीये। त्यामुळे मंत्री हसन मुश्रीफ असतील, माजी खासदार निवेदिता माने असतील, विनय कोरे असतील, ए.वाय. पाटील असतील, त्यासोबतच आणखीन 10 संचालकांना आहे तो याचा दणका बसला आहे। त्यामुळे यांना देखील ही निवडणूक लढता येणार नाहीये। त्यामुळे यांच्या वारसदारांना आहे ती निवडणूक लढवण्यासाठी उभी करावी लागणार आहे। त्यामुळे एकंदरीतच पाहायला गेलं तर एकमेकांचा काटा काढण्यासाठी देखील हे जे नेते आहेत ते सज्ज झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते। कोल्हापूर जिल्ह्यातली कोणतीही निवडणूक असू दे, या निवडणुकीकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलेलं असतं आणि त्याच पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये गोकुळ असेल, केडीसी बँक असेल, या 2 सहकार क्षेत्रातल्या मोठ्या संस्थांच्या निवडणुका पार पडणार आहेत। त्यामुळे एकंदरीतच महाराष्ट्रातल्या सर्वच राजकीय नेत्यांचं लक्ष आहे ते कोल्हापूर जिल्ह्यावर असल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय। कॅमेरामन आकाश कांबळे सोबत मी अमृता पवार, जनप्रवास लाईव्ह, कोल्हापूर।